जय हिंद फ्रेंड्स, मी यशाच्या राजमार्गातून आपल्याकडे खूप महत्त्वाचा माहितीचा साठा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आलेलो आहोत। तर त्यामध्ये आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती की जो विषय तुम्ही थोडंसं कुठंतरी चुकता, तो दुर्लक्षित करता, तो विषय आहे चालू घडामोडीचा। चालू घडामोडीवरती नक्की कसा अभ्यास करावा याच्याबद्दलच्या काही थोडक्यातच आणि खूप महत्त्वाच्या उपयोगी असलेली माहिती आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत। मग आता सुरुवातच करूया, आपण डायरेक्ट विषयालाच हात घालूया। तर चालू घडामोडीला आपल्याला मार्क्स असतात किती, तर 15 मार्काचा क्वेश्चन आहे आपला। 15 मार्कापैकी आपल्याला मार्क्स मिळतात किती, जर आपण मागचा जर काही इतिहास बघितला तर अगदी आपण 4 ते 5 मार्कावरती समाधान मानतो। का असावं बरं असं? त्याचं एक पहिलं रिझन सांगतो मित्रांनो, ती म्हणजे आपली मेंटॅलिटी आहे। आपण त्याच्यावर मार्क्स मिळतील अशी मानसिकताच ठेवत नाही। आपली मुळात मानसिकता असायला हवी जसं की आपण एखादी गोष्ट म्हटलं तर ती मिळते। तो लॉ ऑफ अट्रॅक्शनचा जो नियम आपल्याला सांगितला जातो की तुम्ही जे मागता तेच मिळतं, तुम्ही मागता तिथपर्यंत, तुमची मानसिकताच ठेवता तिथपर्यंत, हे आपण कुठंतरी थांबवलं पाहिजे। आपण ठरवलं पाहिजे की आपल्याला 15 पैकी 15 मार्क्स मिळतील। मग ती कशी मिळतील? तुम्ही अगोदर स्वतःची पहिल्यांदा मेंटॅलिटी, माइंड प्रिपरेशन करा की आपल्याला मिळणार आहेत। ही पहिला मुद्दा मी सांगतो तुम्हाला, अभ्यास करण्याच्याही अगोदरचा, आणि अगदी सर्वच बाबतीत हा नियम लागू पडतो, सर्वच कॉन्सेप्टला हा लागू पडतो। असं नाही की मी फक्त म्हणून हा चालू घडामोडीवर लागू पडतो। तुम्ही तुमची मानसिकता ठेवा, तुमची मेंटॅलिटी ठेवा, आणि तुम्हाला ते फिलिंग राहू दे की आपल्याला ते मिळणार आहेत। मग आता जाऊया मग की मार्क्स आपल्याला मिळत नाहीत, मग ज्यांना मिळतात त्यांचं काय? 15 पैकी 15 मार्क्स मिळवणारे, 15 पैकी 14 मार्क मिळणारे, 15 पैकी 13 मार्क मिळणारे विद्यार्थी असतात। ते काय करतात? ते तुम्ही जे करता तशा प्रकारे करतात का काही वेगळं करतात? तर वेगळं करतात। मग काय वेगळं करतात हे आम्ही तुम्हाला सांगू। वेगळं काय करतात तर ते पहिल्यांदा मी तुम्हाला सुरुवातच केलेली आहे की मानसिकता वेगळी ठेवतात, आणि त्यानंतरनं त्यांचा एक जो प्रोटोकॉल आहे जो स्टडीचा, त्याच्यामध्ये थोडासा चेंज असतो। आता आपल्याला खूप वेळा म्हटलं जातं की वाचाल तर वाचाल, मग आता हे करंट्स जे आहेत म्हणजे जे चालू घडामोडी आहेत ते मग कसं करायचे, किती वाचायचे, कुठलं वाचायचं आहे, ह्याचं आपल्याला काहीतरी माहिती असली पाहिजे। उगा आपण भरसपट घेतो, हे पुस्तक घे, बाजारात नवीन पुस्तक आलं अजून घे, अजून एखादं पुस्तक घे, आपण अगदी ढिगारा आणून ठेवतो आणि भरपूर वाचत राहतो। भरपूर वाचल्यामुळे आपल्याला मार्क मिळतील असंही होत नाही। आपल्याला एक फोकस करणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना। एका फोकसनं आपल्याला जाणं गरजेचं आहे। फोकस आपल्याला माहिती आहे नाभी, की जो एका बिंदूपाशी एकत्र आलेला असतो त्यावेळेस त्याची एनर्जी तयार होते। तसंच या ठिकाणी तो नियम आहे। फोकस हा खूप महत्त्वाचा शब्द आहे, आणि तो आपल्याला आपल्या सध्याला ह्या पॉइंटवरती आपण येत आहोत। तर याच्यामध्ये परिक्रमासारखी काही पुस्तक, त्यानंतर इयर बुक सारखे काही पुस्तक, ह्या सर्व गोष्टीकडे आपण गेलो पाहिजे। उगीच आपण जास्त पुस्तकाच्या आहारी जाऊन, जास्त पुस्तकं हातामध्ये घेऊन आपल्याला चालू घडामोडीला आपण भरमसाठ भरपूर पुस्तकाचा ढिगारा समोर ठेवून आपण अभ्यास करत राहिलो तर आपण गोंधळून जाईल। आपल्याला तेच करायचं नाहीये। आपल्याला करायचं काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगतोय। तर आता पुढे जाऊया। आता मागली परीक्षा झाल्या बघा, गट ब आणि गट क च्या, त्याच्यामध्ये आपण बघत गेलो की त्याच्यात काय घडलं, किती कशा मार्काचे प्रश्न आले होते, कुठले आले होते, ह्याच्यावरती आपण फोकस करत नाहीये की आपल्याला मागच्या परीक्षेत कुठल्या प्रकारचे। तुम्हाला अगदी सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये 2023चे जे प्रश्न होते त्यात 15 पैकी जे 15 प्रश्न विचारले होते, जरा बारकाईनं ऑब्झर्वेशन जर तुम्ही केलं विद्यार्थ्यांनो, तर ते एका ओळीचे म्हणजेच आपल्याला अगदी सुटसुट, परंतु तो महत्त्वाचे प्रश्न होते। जरी एका ओळीत असले असते, अगदी सिंगल लाईन सिंगल सेंटेन्स मध्ये तुम्हाला जे प्रश्न दिसत असले, अगदी 2-4 ओळीचे, डोक्यात गुंता व्हावा, आपल्याला खूप त्रास व्हावा, अशा प्रकारचे क्वेश्चन नव्हते ते। त्याचा तुम्ही डिटेल जरा थोडंसं बारकाईनं अभ्यास करा। प्रत्येक प्रश्न अगदी 15 ते 15 प्रश्न बघून घ्या तुम्ही। सर्व प्रश्न अगदी एका ओळीत वाचण्याजोगे आहे, आणि त्याचं आन्सर ही खूप महत्त्वाच्या मुद्द्यावरती, म्हणजेच आपल्याला महत्त्वाचे मुद्दे, आपण ह्यालाच लिंक करून पुढच्या मुद्द्याला जात आहोत की याच्यामध्ये आपण जो काही चालू घडामोडीचा सोर्स निवडतो विद्यार्थ्यांनो, त्या चालू घडामोडीचा सोर्स आहे तो एक सातत्यानं तोच ठेवला पाहिजे। आज हे पुस्तक वाच, उद्या ते पुस्तक वाच, नक्की आपण एका फ्लो मध्ये राहतच नाहीये, तो फ्लो आपण सोडून देतो। हे कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे।
त्यानंतर ना मग एक करायचं काय, याचा अभ्यास कसा करायचा, फक्त वाचत राहायचं का, तर एक नोट्स काढणं हा जो आपण प्रकार म्हणतो ना, आपण करतोच, परंतु चालू घडामोडीवर कशा नोट्स काढायच्या, विद्यार्थ्यांना काढावे लागणार आहे चालू घडामोडीतून का. परीक्षेमध्ये परीक्षा आपली जी राज्यसेवा परीक्षा आहे किंवा आपल्या जर स्पर्धा परीक्षा नक्की कोणत्या एका मुद्द्यावरती फोकस करते ह्याचा आपण कधी विचार करत नाही, ते आपण बघायला पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर जे काही पुरस्कार आहेत, नोबेल पुरस्कारावर करते का, भारतामध्ये झालेले जे पद्मश्री पद्मभूषण भारतरत्न ह्याच्यावरती फोकस होतो. आपण नक्की फोकसच करत नाहीये, नक्की काय विचारलं जातंय, सरासरी काढली पाहिजे, मागचा रेफरन्स घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. हा विचार केला तर इझी एक्झाम आहेत सर्व काही, कुठल्याही एक्झाम सर्व इझी आहेत. आपण म्हणतो की एवढा मोठा वास्ट अजिबात नाहीये, तुम्हाला फक्त जमलं पाहिजे त्या गोष्टी. आणि एक लक्षात घ्या, चालू घडामोडीला इग्नोर करू नका. 15 मार्क, 15 प्रश्न, विचार करा, आपल्या हातातले प्रश्न आहेत. आपण फक्त आणि फक्त थोडस बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे. मार्क्स मिळणार आहेत, 100% मार्क्स मिळणार आहेत. तयारी करत राहा. आम्ही यशाच्या राजमार्गाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर असेच वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला फायदेशीर ठरणारे व्हिडिओ घेऊन येत आहोत. तुम्हाला आम्ही इन्स्पायर करत आहोत. तुम्हाला यश मिळणार आहे, तुम्ही यशस्वी होणार आहात ही आमची खात्री आहे आणि ती खात्री तुम्ही सुद्धा तुमच्या मनामध्ये तयार करावी. या ठिकाणी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.